सन्मान आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव विद्या शरद गावित. आज सर्व भारतीयांसाठी आनंदाचा, अभिमानाचा, उत्साहाचा आणि गर्वाचा दिवस होय. आज स्वातंत्र्य दिवस. आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत ते थोर क्रांतिकारकांच्या, देशभक्तांच्या त्यागामुळे, समर्पणामुळे आणि बलिदानामुळे मिळाले. अशा सर्व महात्मांना, त्यांच्या महान कार्याला माझा मानाचा मुजरा. कुणी म्हणेल आज देशभक्तीपर गीत ऐकण्याचा दिवस, कुणी म्हणेल आज मिरवणुकीचा दिवस, कुणी म्हणेल आज इतिहासात डोकावून पाहण्याचा दिवस, तर माझे काही बांधव म्हणतील आज सुट्टीचा दिवस, तेही राष्ट्रीय सुट्टीचा दिवस. पण मित्रांनो, आजच्या दिवसाला संकुचित करणे योग्य आहे का? नक्कीच नाही. मी तर म्हणेन आजचा दिवस जाणीवेचा दिवस होय. ज्या महापुरुषांच्या त्यागामुळे ही भारतभूमी गुलामगिरीतून मुक्त झाली, त्या त्यागाची जाणीव, स्वातंत्र्यापूर्वी माझ्या देशभक्तांनी ज्या हाल अपेक्षा सहन केल्या, त्या हाल अपेक्षांची जाणीव, नरक यातना भोगून देशभक्तांनी स्वातंत्र्यरूपी स्वर्ग आम्हा दाखविला, या नरक यातनांची जाणीव होय आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची जाणीव. या मिळालेल्या पवित्र आणि बहुमोल स्वातंत्र्याचे मोल चिरकाल टिकावे, यासाठी हा सुवर्ण दिवस. पण आज समाजातील भ्रष्टाचार, गुन्हेगारी, अस्वच्छता पाहून मनात विचार येतो, यासाठी मिळवले का स्वातंत्र्य? यासाठी दिले का लाखोंनी बलिदान? नक्कीच नाही मित्रांनो, नक्कीच नाही. महात्मा गांधींनी चले जावचा नारा दिला, तो इंग्रजांना पळवून लावण्यासाठी. पण आपल्याला आज हाच नारा द्यायचा आहे, तो देशातील भ्रष्टाचार, गुन्हेगारी, दहशतवादाला आणि अस्वच्छतेला पळवून लावण्यासाठी. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करून लोकमान्य टिळकांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. आज मात्र आपल्याला असे म्हणावे लागेल, स्वच्छ सुंदर देशात राहणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आणि यासाठी प्रत्यक्ष कृती करून अस्वच्छतेला, रोगराईला हाकलून लावले पाहिजे. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा, असे आवाहन करून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटिशांविरुद्ध लोकांना एकत्र केले. आज आपल्याला भारतभूमी आवाहन करते की तुम मुझे स्वच्छ और सुंदर रखो, मैं तुम्हें निरोगी और सुखी रखूंगी. मग काय, अस्वच्छतेविरुद्ध एकत्र यायचं ना? 100-200 वर्षांपूर्वी आपली भारत माता देशवासियांना अर्थविनवणी करत होती, मागणे मागत होती. मला पारतंत्र्यातून मुक्त करा, मला गुलामगिरीतून मुक्त करा. आणि आपल्या असंख्य देशवासियांनी प्राणाची, कुटुंबाची पर्वा न करता आपल्या भारत मातेचे मागणे पूर्ण केले. त्या भारत मातेच्या अनेक जणांनी कारावास भोगला, कित्येक जण फासावर गेले, असंख्य जणांनी कुटुंबावर तुळशीपत्र ठेवले, पण आपल्या भारत मातेचे हे मागणे पूर्ण केले. पण आज आपली हीच भारत माता आपल्याला विनवणी करत आहे, मागणे मागत आहे, मुक्तता मागत आहे होय. जाती भेदातून मुक्तता, प्रांतवादातून मुक्तता, स्त्री भ्रूण हत्येतून मुक्तता, महिला अत्याचारातून मुक्तता, दहशतवादातून मुक्तता. मी, तुम्ही, आपण सर्व या भारत मातेचे लेकर, यासाठी आपण सर्व भारत मातेचे लेकर तिचे मागणे पूर्ण करण्यासाठी कधी एकत्र येणार? यासाठी सुख समाधानानं एकत्र नांदलं पाहिजे. आपापले कर्तव्य प्रामाणिकपणे पूर्ण केले पाहिजे. देश विकासासाठी आपले जीवन व्यतीत केले पाहिजे. तर आणि तरच भारतभूमीला आपला अभिमान वाटेल. भारतभूमीच्या स्वातंत्र्याकरिता क्रांतिकारकांनी दिले बलिदान, भारतभूमीच्या स्वातंत्र्याकरिता क्रांतिकारकांनी दिले बलिदान. स्वच्छतेशी नाते बांधून बनवू देशास महान, स्वच्छतेशी नाते बांधून बनवू देशास महान. भ्रष्टाचारास पळवून लावून वाढवू देशाची शान, भ्रष्टाचारास पळवून लावू वाढवून देशाची शान. तर आणि तरच भारतभूमीला वाटेल आपुला अभिमान, वाटेल आपुला अभिमान. तर आणि तरच भारतभूमीला वाटेल आपुला अभिमान, वाटेल आपला अभिमान. एवढे बोलून मी माझे भाषण संपविते. जय हिंद, जय भारत. भारत माता की वंदे. धन्यवाद.